26/11 नुसतं 26/11 म्हटलं तरी अंगावर काटा येतो ना. जळालेलं ताज हॉटेल, छत्रपती श्री शिवाजी महाराज टर्मिनसवर पडलेले मृतदेहांचे थडे, धारातीर्थी पडलेले पोलीस, सैनिक, सुरक्षा रक्षक आणि घाबरलेले आपण सगळे हिंदू. 20-22 वर्षाच्या 8-10 कोवळ्या पोरांनी भारत मातेच्या राजधानीमध्ये यावं आणि तब्बल 60 तास हे थैमान ह्यांनी या भारताला दाखवावं. कुठून येतो हा भारताबद्दलचा, हा हिंदूंबद्दलचा अतोनात द्वेष. 26/11च्या या जिहाद्यांना आपल्या पोलिसांनी, सैनिकांनी त्याच वेळी जन्नतला पाठवलं. एकटा अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला. हुतात्मा तुकाराम ओंबळेंचे आपण मानावे तेवढे आभार कमीच आहे. तर त्यावेळी तुकाराम ओंबळेंनी हे अजमल कसाबला जिवंत पकडला नसता तर हे 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचं खाबर सुद्धा हिंदूंवरच फुटलं असतं. कारण मीडियानं आपल्याला नंतर सांगितलं असतं की हा 26/11चा जो दहशतवादी हल्ला आहे तो समीर चौधरी नावाच्या हिंदूंनी आणि त्याच्यासोबत असलेल्या दहशतवाद्यांनी केलेला आहे. कारण आलेल्या प्रत्येक दहशतवाद्याकडे हिंदू ओळखपत्र होतं. पुढे या अजमल कसाबला 4 वर्षानंतर न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. पण पुढं काय, तर पुण्यामधला जर्मन बेकरी स्फोट, दिल्लीमधला हायकोर्ट स्फोट, उरीचा हल्ला, पुलवामा हल्ला, पहलगाम हल्ला आणि परवा झालेला दिल्लीचा स्फोट, अशी यादी जर आपण वाचायला लागलो तर ती कमीच पडेल. कधी यांच्या मागे जैसे मोहम्मद असतो, कधी लष्कर-ए-तोयबा असतो, कधी इंडियन मुजाहिदीन असतो, तर कधी आणखी कोणी. पण प्रत्येक वेळी हा दहशतवाद करण्यासाठी जी प्रेरणा येते ती प्रेरणा येते तरी कुठून. एखाद्या रोग जर बरा करायचा असेल तर त्या रोगाच्या मूळ व्याधीवर औषधोपचार करणं गरजेचं असतं. नाहीतर आपण अशा कितीही दहशतवादी संघटनांच्या विरोधात दंड थोपटलं तरीही नवीन दहशतवादी संघटना परत उभ्या राहणारच. आणि या सर्व दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी डॉक्टर उमर, डॉक्टर शाहीन यांच्यासारखे दहशतवादी घरभेदी हे उभे राहणार आहेत. कारण त्या सगळ्यांची भले सीमेच्या अलीकडे पलीकडे असतील पण त्यांची शिकवण आणि त्यांचं उद्दिष्ट हे एकच आहे. शेवटी प्रश्न एकच राहतो की हे राज्यकर्ते, प्रशासन आणि आपण हिंदू या रोगाच्या मुळावर कधी घाव घालणार आहोत का नेहमीच हिंदूंना मारण्यासाठी सोडून देणार आहोत. आता आपण हिंदूंनी फक्त राज्यकर्ते, प्रशासन यांच्यावर विसंबून न राहता संघटनेच्या सर्व भिंती तोडून आपण एकजूट होण्याची आणि स्वयंसिद्ध होण्याची नितांत गरज आहे. आणि हे एकच पर्याय आपल्या हातात उपलब्ध आहे. जय श्रीराम.